चला फ्रेंड्स, आता जेवणाचा टाईम झालेला आहे. तर चालू आहे माझे इथं सॅलड कट करणार आहे. त्यासाठी मी ते फ्रीजमधून सॅलड घेत आहे, म्हणजे काकडी आणि टोमॅटो घेत आहे. ॲक्च्युली गाजर वगैरे आहे ना, ते संपलेलं आहे. पत्ताकोबी पण संपलेला आहे. तर मला काकडी आणि टोमॅटो आहे ते आपण आता खाऊया. कारण की जेवणाच्या ते सॅलड म्हणजे फायबर गेलं ना पोटामध्ये, तर चांगलाच डायजेस्ट सिस्टीम जर तुमची खराब असेल ना, तर त्या आपण सुरुवातीलाच जेवणाच्या आधी पूर्ण सॅलड खाऊन घ्यायचं आणि त्याच्यानंतरच जेवण करायचं. कारण की तसंच फायबर पोटामध्ये गेलेलं बरं असतं. कारण की जेवताना तुम्ही आधीमध्ये ज्यावेळेस काकडी टोमॅटो खाता ना, ते व्यवस्थित असं तुमच्या फायबर अंगी लागत नाही. त्यामुळं तुम्ही ना पहिल्यांदाच पूर्ण सॅलड पहिला खाऊन घेतल्यानंतरच जेवण केलं पाहिजे. कारण की आम्ही काउन्सिलिंग करतो ना, त्यावेळेस आम्ही सगळ्यांना तसंच सांगतो आणि खूप छान पद्धतीने सगळ्यांना रिझल्ट पण येतात. आणि आम्ही काउन्सिलिंग केल्यानंतर सांगितल्यानंतर ते करतात लोक आणि त्यांना रिझल्ट आल्यामुळे वेट लॉस वेट गेनवरती आम्ही खूप छान प्रकारे त्यांना मदत पण करतो. जर तुम्हाला कोणा करायचं तर नक्की सांगा. आणि बाकीचं जे चाकू वगैरे आहे ना, ते आता मी हे वॉश करून वगैरे ठेवलं. हॉटेलचा पूर्ण राडा वगैरे आवरला आणि आता मस्तपैकी आता आम्ही जेवायला बसणार आहे. तर जेवण्यासाठी बघा, चिगळची भाजी, मटकी, भात, आमटी केलेली आहे डाळीचं आणि भात केलेला आहे. अशा पद्धतीने साधं सिंपल असं गावरान तडका आपलं जेवण आहे. तर तुम्ही काय बनवलं आज दुपारच्या जेवणामध्ये? म्हणजे आज सॅटर्डे आहे, तर दुपारच्या लंचमध्ये तुम्ही काय बनवलं? तर ॲक्च्युली मला ताक वगैरे बनवायचं होतं, ते पण माझं राहून गेलेलं आहे. कधी कधी कामामध्ये हे असं होतं बघा. आणि मस्तपैकी भाकरी घेतलेली आहे जेवणामध्ये. वाव, मस्त ना.